गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये सर्वजण उपासना करून श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। समर्थांनी सांगितलंच आहे ना, या जगामध्ये या सृष्टीमध्ये सर्वात सुंदर काय आहे बरं? आपल्याला हळूच उत्तर येतं की जर या जगामध्ये सुंदर जर काही असेल ना तर ते आपलं मन आहे। पण ते मन सुंदर कधी होतं बरं? आपला दृष्टिकोन, आपले विचार, आपलं वागणं आहे ना, काहीही न लपवता मन मोकळं जगणं, यातच खरी सुंदरता आहे ना। म्हणजे मन मोकळेपणानं जो संवाद करतो तो समाजापणे मुक्तपणे संचार करतो ना। नाहीतर या जगामध्ये तुम्हाला प्रत्येक मनुष्य दुःखी दिसतो। तो का दिसतो बरं? कारण त्याचं मन स्थिर नसतं। जे भांडल्यावर आधी क्षमा मागतात ना, त्यांची चूक असते म्हणून नव्हे, तर त्यांनी आपल्या माणसांवर केलेलं प्रेम आहे ना, ती गमावण्याची भीती वाटते म्हणून। पण आपण त्याला कमजोर समजतो की हा मनुष्य घाबरतो। बघा, जेव्हा तुडुंब नदी भरून असते ना तेव्हा त्या नदीचा आवाज येतो का बरं? अजिबात येत नाही। पण जेव्हा नदीमध्ये पाणी नसतं ना तर त्या नदीचा आवाज जास्त येत असतो, खळखळ खळखळ आवाज वाढतो। म्हणून माणसानं आहे ना, आपल्या माणसांवर प्रेम करायला शिका। आयुष्यात खूप माणसं भेटतात, वाऱ्याच्या झुळकीप्रमाणे येतात आणि जातात सुद्धा। पण अशी काही माणसं असतात ना जी मनात जागा करून राहतात। हीच गोड माणसं आहेत ना, जीवनाचा आपल्याला अर्थ सांगून जातात, ओठांवर हसू खुळवतात आणि अश्रूही पुसतात ना। पण आपण कधी कधी या माणसांना दुर्लक्षित करतो आणि वाईट माणसांना जवळ करतो। जर खरा कोण आणि खोटा कोण, सत्य कोण आणि असत्य कोण, हे जर आपल्याला पाहायचं असेल ना तर आपण रोज श्रवण करायला हवं। कारण या श्रवणामध्ये आहे ना, अपेक्षा आणि समाधान यांचं अंतर आपल्याला समजून जातं। म्हणजे अपेक्षा माणसाला दुःखातच ठेवते ना, आणि समाधान माणसाला सुखात ठेवत असते। म्हणून जोपर्यंत अपेक्षा आणि समाधान आहे, या दोघांमधला अंतर जोपर्यंत आपल्याला कळत नाही ना तोपर्यंत बरेच प्रश्न अनुत्तरित राहतात। म्हणून आयुष्य आहे ना, ही नात्यांची सुंदरता आहे। एकमेकांच्या चुका स्वीकारण्यामध्ये आनंद आहे। कारण या सृष्टीमध्ये असा कोणी मनुष्य आहे का की एकही दोष नसलेला माणसाचा शोध तुम्ही जर घेत बसलात ना तर आयुष्यामध्ये एकटंच जीवन जगावं लागेल। म्हणजे परिपूर्ण कोणी मनुष्य नसतो। प्रत्येक माणसामध्ये चुके असतात, प्रत्येक माणसामध्ये दोष असतात। पण कधी कधी होतं काय, जो मनुष्य आपले दोष दाखवतो ना तो समाजासाठी वाईट होतो। जो मनुष्य आपले दोष दाखवत नाही तो समाजासाठी चांगलाच बनत असतो ना। म्हणून आयुष्यामध्ये आपल्या जीवनाचं सार कोणाला सांगावं, कोणाला सांगू नये, हे आपलं मनच ठरवत असतं। बघा, तुम्ही कधी विचार केला आहे का, जर सगळा तो सुंदर नातं आहे ना तर ते आपल्या डोळ्यांचं असतं। म्हणजे काय बरं? म्हणजे दोन डोळ्यांचं नातं म्हणजे काय? बघा, कधी तुम्ही विचार केला आहे का, ते एकाच वेळी उघडझाप करतात, एकाच वेळी रडतात, एकाच वेळी झोपतात, तेही आयुष्यभर एकमेकांना न बघता। कधी आपले एकमेकांचे डोळे दिसतात का बरं? कधीच दिसत नाही।
म्हणजे डोळे दोन आहेत, एकमेकांना त्यांनी अजून पाहिलं सुद्धा नाही, पण त्यांची कामं आहेत ना ती एक रेषेखाली आहेत. आपलं जीवनसुद्धा तसं आहे. आपल्या जीवनामध्ये किती दुःख जरी आलं ना तरी आपण कधीही वाईट गोष्टींचा विचार करू नका. म्हणजे प्रत्येक वेळी एका बाजूने विचार केला ना तर समोरचा चुकीचाच दिसणार आहे. दोन्ही बाजूने विचार करायला सुरुवात करा. जोपर्यंत ही विचार करण्याची क्षमता आपण वाढवत नाहीत ना, आपण उपासना वाढवत नाहीत, आपण श्रवण वाढवत नाहीत, तोपर्यंत ही मनाची शांती आपल्याला मिळणार नाही. म्हणजे मनाची शांती म्हणजे काय बरं? म्हणजे सुखी जीवनच आहे ना. ज्याच्या जीवनामध्ये मनाची शांती नसेल त्याचं जीवन सुखी होतं का बरं? कधीच होत नाही. आणि ही मनाची शांती आहे ना मनुष्याला कधी मिळते बरं? जेव्हा भगवंताचं नामस्मरण तो करतो, भगवंताची उपासना तो करतो, तेव्हाच मिळते ना. तेव्हा भगवंत त्याला सर्व संकटापासून सुटका करतो. त्याच्या जीवनामधील दुःख असतील ना, त्याच्या जीवनामधील काही प्रश्न असतील, त्याला नकळत न सांगता सोडवत असतो. तुम्हाला भगवंतापुढे प्रश्नसुद्धा मांडावे लागत नाही. समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे. अहिले सती लागी आरण्य पंथे, कुढावा पुढे देव बंदी तयाते, बळे सोडिता घाव घाली निशाणी, नुपेक्षी कदा रामदासा भीमाणी. म्हणजे भगवंतानं सांध्वी अहिल्यासाठी अरण्यात जाऊन तिचा उद्धार केला ना. बघा, तुम्हाला ही सर्व कथा माहिती असेल. ही सांध्वी अहल्या कोण होती हे सर्व काही तुम्हाला कथा माहीत आहे. रावणानं देवांना बंदिवासामध्ये टाकलं होतं, त्यांना भगवंताने सोडवलं. त्यासाठी त्यांना निकराचं युद्धसुद्धा करावं लागलं. तेव्हा भगवंत आहे ना हा भक्तांचा कैवारी आहे. तो भक्तांची उपेक्षा कधी करत नाही. भगवंताला कधी सांगावं लागतं का की मला तू मदत कर म्हणून? तुमच्या जीवनामध्ये नकळत येता तुम्हाला मदत करत असतो. पण या मनुष्याचं मन कसं आहे बरं की भगवंताला वेळोवेळी प्रश्न विचारतो, वेळोवेळी मागणं करत असतो. पण समर्थांनी सांगितलेलं आहे ना, तू फक्त भक्तिमार्गामध्ये लक्ष दे, तुझ्या जीवनामध्ये नामस्मरण घडू दे. भगवंताला कधीच सांगावं लागत नाही. तुझ्या जीवनामध्ये जे काही दुःख आहेत ना तो भगवंत सर्व काही जाणतो. त्याला अजिबात कधी सांगावं लागत नाही. पण हा मनुष्य मात्र ऐकतो का बरं? दर वेळेला भगवंतापुढे त्याचे प्रश्न असतात. भक्ती मात्र कमी करतो. पण भक्ती मार्गातले अडथळे, भक्ती मार्गामध्ये जीवनामध्ये कशी धन संपत्ती निर्माण व्हावी हे प्रश्न आहेत ना निरंतर भगवंताला विचारत असतो. पण मनुष्याची तेव्हा खरी भक्ती होत असते का? प्रत्येक मनुष्यानं आपल्या हे मनाला विचारायला हवं. जेव्हा आपण भगवंताकडे अशी अपेक्षा करतो की मला धनवान कर, तेव्हा तुमचं भक्तिमार्गामध्ये खरं तर मन लागतं का बरं? खरा भक्त कोण असतो बरं? जो भगवंतापुढे काहीच मागत नाही. तुम्हाला माहीत असून सुद्धा तुम्ही मागता. म्हणजे तुम्हाला हे सुद्धा माहीत आहे की मला जे काही हवं आहे ना ते भगवंताला सर्व काही माहीत आहे आणि तो तुम्हाला ती पूर्ततासुद्धा करेल. पण आपण मात्र हे जास्त बोलण्यानं आपण भगवंतापुढे हे सर्व काही नाटक करत असतो. म्हणून अशा पद्धतीनं मनुष्यानं वागू नये. बघा, म्हणजे खरा धनवान कोण असतो बरं? बघा, आपण एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया. म्हणजे भरपूर पैसा, भरपूर धन संपत्ती ज्याच्याकडे असतो ना तो श्रीमंत असतो का बरं? तो धनवान असतो का बरं? तो कधीही श्रीमंत होत नाही. पण ज्याचं मन मोठं असतं ना तोच खरा श्रीमंत असतो. म्हणजे मोठं मन असणं म्हणजे काय बरं? म्हणजे इतरांना पाहून आनंदी होणं आणि इतरांना दुःखी पाहून दुःखी होणं. म्हणजे जेव्हा तुमची करुणा जागृत होते ना
तेव्हा समजून घ्या की तुम्ही खरोखर श्रीमंत होण्याच्या मार्गावर आहात. भले तुम्ही गरिबीचे जीवन जगत असाल, कारण जेव्हा तुम्ही इतरांबद्दल विचार करता ना, तेव्हा देव तुमच्याबद्दल विचार करत असतो. हे सांगायला किंवा ऐकायला विचित्र वाटेल, कधी कधी तुम्हाला विश्वाससुद्धा वाटणार नाही, पण आपण एका सुंदर उदाहरणाद्वारे तुम्हाला समजेल की नक्की भगवंताला आपल्या भावना कशा कळतात, भगवंताला आपलं दुःख कसं समजतं. एकदा भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन एका नगरामध्ये फिरत होते आणि पाहत होते की नगरातील प्रत्येक जण आहे ना, आपले काम करण्यामध्ये व्यस्त आहे. आपल्या कामामध्ये सर्व नगरामध्ये सर्व कुशल मंगल आहे की नाही. फिरत असताना अर्जुनाला एक ब्राह्मण भिक्षा मागताना दिसला. ब्राह्मण देवाला भिक्षा मागताना पाहून अर्जुनाला खूप दया आली. अर्जुनाने विचार केला की हा ब्राह्मणाला मदत करावी, म्हणून अर्जुन त्या ब्राह्मणाचं दुःख ऐकून त्याला सोन्याच्या नाण्यांनी भरलेली पिशवी देतो. सोन्याची नाणी मिळाल्यावर ब्राह्मणाला खूप आनंद होतो. अर्जुनाचे आभार मानून तो एका सुंदर भविष्याची स्वप्न पाहू लागला. स्वप्नांच्या दुनियेमध्ये हरवलेला ब्राह्मण घरी परतता असताना वाटेत त्याला तहान लागली आणि जवळच एक विहीर होती, म्हणून त्याच्याजवळ असलेली ती नाण्यांची पिशवी आहे ना, ती बाजूला ठेवून ब्राह्मण विहिरीतून पाणी काढू लागला. तेवढ्यात दुर्दैवानं एक चोर तिथे आला आणि जो संधीच्या शोधाचा बराच वेळ त्याचा पाठलाग करत होता, तो तिथे आला आणि पटकन नाणी घेऊन पळून गेला. ब्राह्मण काही करण्या अगोदरच लुटारू पळून गेला होता. ब्राह्मण रडत बसला आणि पुन्हा भिक्षा मागू लागला. दुसऱ्या दिवशी पुन्हा श्रीकृष्ण आणि अर्जुन नगरामध्ये भेट देण्यासाठी आले. यावेळी पुन्हा तो ब्राह्मण भिक्षा मागताना दिसला. आश्चर्यचकित होऊन अर्जुन त्या ब्राह्मणाकडे पाहू लागला. ब्राह्मणाकडे गेला आणि त्यानं भिक्षा मागण्याचं कारण विचारलं. ब्राह्मणानं आपल्यासोबत घडलेली संपूर्ण हकीकत त्याला सांगितली. ब्राह्मणाचं दुःख आणि परिस्थिती जाणून अर्जुनाला खूप वाईट वाटलं. यावेळी अर्जुनानं ब्राह्मणाच्या मदतीसाठी एक मौल्यवान माणिक त्याला दिला आणि मौल्यवान माणिक मिळाल्यानंतर ब्राह्मणाच्या आनंदाला पारावारा उरला नाही. अर्जुनाचं मनापासून आभार मानून तो माणिक सर्वांच्या नजरेपासून लपून घरी पोचवला आणि ब्राह्मणानं विचार केला की माणिक अशा ठिकाणी लपवलं पाहिजे ना, जिथे पूर्णपणे सुरक्षित असेल. म्हणून त्यांनी आपल्या घरात ठेवलेल्या जुन्या घागरीमध्ये तो माणिक लपून ठेवला. रत्न सुरक्षित ठिकाणी ठेवल्यावर त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. दिवसभर धावून तो खूप थकला होता, त्यामुळं तो गाढ झोप लागली. त्यावेळी त्याची पत्नी पाणी आणण्यासाठी गेली होती, त्यामुळं तो तिला हे सांगण्यात विसरला. दुर्दैवानं त्याच दिवशी ती पत्नी नदीतून पाणी आणत असताना तिचे मडके होते ना, ते फुटून गेले. म्हणून ती परत आली आणि जुनी घागर घेऊन नदीवर पाणी भरायला गेली. या जुन्या घागरीतील माणिक ठेवला होता हे तिला माहीत होतं का बरं? अजिबात नाही ना. आणि ते माहीत नसल्यामुळं तिनं पाणी घेण्यासाठी तीच घागर धुवायला ती उलटी करताचं माणिक बाहेर पडून त्या नदीमध्ये वाहून गेला. जेव्हा ब्राह्मण झोपेतून जागा झाला ना, तेव्हा घागर जागेवर नसल्याचं पाहून आपल्या पत्नीला विचारू लागला. बायकोनं झालेला सर्व प्रकार ब्राह्मणाला सांगितला. बघा, हा सगळा प्रकार सांगितल्यावर तो डोके धरून बसला आणि दुर्दैवानं रडत बसला. दुसऱ्या दिवशी पुन्हा भिक्षा मागण्यासाठी निघाला. दुसऱ्या दिवशी जेव्हा श्रीकृष्ण आणि अर्जुन नगरामध्ये येतात ना, तेव्हा त्यांनी पुन्हा ब्राह्मणाला गरीब अवस्थेमध्ये पाहिलं, म्हणजे भिक्षा मागताना पाहिलं. अर्जुन आश्चर्यचकित झाला. मित्र याला सर्व काही दिलं होतं, तरीही सुद्धा हा गरीबच का आहे बरं? यावेळी पुन्हा अर्जुन त्याच्याजवळ जातो
आणि त्यानं कारण विचारलं, तेव्हा ब्राह्मणानं आपल्या या दुर्दैवाबद्दल सर्व कथा सांगितली. आता अर्जुनालाही वाटलं की या ब्राह्मणाचं नशीब वाईट आहे, त्याच्या आयुष्यामध्ये सुखच नाही. तेव्हा श्रीकृष्ण तेथे आले आणि त्यांनी ब्राह्मणाला 2 पैसे दिले. हे पाहून अर्जुन हसत म्हणाला, हे केशवा, जेव्हा मी दिलेली नाणी आहेत ना, मी दिलेली माणिकं आहेत, या दुर्दैवी माणसाची गरिबी दूर करू शकली नाहीत, तेव्हा तुमचे हे 2 पैसे आहेत ना, त्याचे काय भले करणार आहेत बरं. या ऐकून श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले, ए चल, आपण त्या ब्राह्मणाचा पाठलाग करू. आता बिचारा ब्राह्मण वाटेत विचार करत होता, 2 पैशानं एका माणसाला जेवणही मिळत नाही. मला कळत नाही की देवाने मला एवढी छोटीशी मदत का दिली असेल बरं. बघा, असा तो विचार करून तो जात असताना अचानक त्याला वाटेत एक कोळी दिसला. ब्राह्मणानं पाहिलं की एक लहान मासा मच्छीमाराच्या जाळ्यात अडकलेला होता, जो मोकळा होण्यासाठी तळमळतच होता ना. ब्राह्मणाला त्या लहान माशाची दया आली. ब्राह्मणानं विचार केला, या 2 पैशांनी दुसरं काही करायचं नाही, मी फक्त या माशाचा जीव वाचवू शकतो. ब्राह्मणाला दया आली आणि त्यानं तो मासा कोळ्याकडून विकत घेऊन त्याच्या कमांडळूमध्ये टाकला आणि नदीत सोडायला निघाला. ब्राह्मण मासा घेऊन बाजारामध्ये जात असताना माशाच्या तोंडातून काहीतरी बाहेर पडल्याचं त्याला आवाज आला आणि तोच रत्न होता, जो त्यानं जुन्या घागरीमध्ये लपून ठेवला होता. माणिक मिळाल्याच्या आनंदामध्ये ब्राह्मण जोरजोरामध्ये ओरडू लागला, सापडला, सापडला. ब्राह्मणाचं नाणं लुटणारा तो चोर होता ना, त्याच बाजारामध्ये होता. हा योगायोग होता. ब्राह्मणाला ओरडताना पाहून त्याला वाटलं, नक्कीच ब्राह्मणाने त्याला ओळखलेलं आहे, म्हणूनच तो ओरडत आहे. आता ब्राह्मण जातील आणि राजदरबारामध्ये त्यांची तक्रार करतील, असा विचार करून तो दरोडेखोर भीतीने थरथर कापू लागला. दरोडेखोरानं ब्राह्मणाची माफी मागितली आणि तेच योग्य समजलं आणि चोर भीतीने थरथर कापत हात जोडून ब्राह्मणाकडे गेला आणि माफी मागितली. त्याला सर्व ती सोन्याची नाणी होती ना, ती परत केली. हे सर्व काही पाहून अर्जुन भगवान श्रीकृष्णापुढे नतमस्तक झाला आणि म्हणाला, हे भगवान, ही कसली लीला आहे. जे काम मी दिलेली सोन्याची नाणी आणि माणिकही करू शकले नाही, ते काम तुम्ही दिलेल्या 2 पैशामध्ये झालं. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, तो काळ आणि वेळ आहे ना, यातला फरक फक्त ब्राह्मणाच्या विचारामध्ये आहे. जेव्हा तू त्या गरीब ब्राह्मणाला नाणी आणि माणिक दिलंस ना, तेव्हा त्यानं फक्त स्वतःच्या आनंदाचा विचार केला होता. पण जेव्हा मी त्याला 2 पैसे दिले ना, तेव्हा त्यानं इतरांचं दुःख दूर करण्याचा विचार केला. या अर्जुना, हा या जगाचा परिवर्तनीय नियमच आहे ना, की जेव्हा एखादी व्यक्ती फक्त स्वतःबद्दल विचार करते ना, तेव्हा त्याची स्वार्थी विचारसरणी फक्त स्वार्थी लोकांना त्यांच्याकडे आकर्षित करते. या उलट जेव्हा माणूस दुसऱ्याचं दुःख दूर करण्याचा विचार करतो, तेव्हा देवासोबत आहे ना, हा निसर्गही त्याचं दुःख दूर करण्याचा प्रयत्न करतो. या सर्व आध्यात्मिक नियमांचं सदैव स्मरण राहावं. जगामध्ये आहे ना, सुख आणि सौंदर्य प्रस्थापित करण्याचं हे देवी कार्यच करत राहणं आहे ना, ते प्रत्येक मानवाचं कर्तव्य आहे. जेव्हा आपण इतरांचा विचार करतो, तेव्हा देव आपल्या सोबतच असतो ना. म्हणून मनुष्यानं आपले जीवन कसं जगावं बरं. कोणतीही गोष्ट आहे ना, बघा, दुसऱ्यांच्या जीवनामध्ये सुख निर्माण करणं, दुसऱ्यांना मदत करणं, हाच मनुष्याचा खरा धर्म आहे ना. साने गुरुजींनी सुद्धा सांगितलं ना, खरा तो एकच धर्म, पण आपण त्याच्यातलं काही घेतलं का बरं. खरा तो एकच धर्म आहे ना, मनुष्याने सत्य वागायला हवं. समर्थांनी सांगितलेलं आहे ना,
मनामच्चरे नाम सांडू नको हो, अति आदरे हा निज ध्यास राहो, समस्तामध्ये नाम हे सार आहे, दुजी तुळना तुळिताही नसाहे. म्हणजे हे म्हणा, या नामाचा मस्तर करून तू सोडून देऊ नकोस. या नामाबद्दल पूज्यभाव बाळगून आहे ना, त्याचा ध्यास तुला घ्यायला हवा. सर्व साधनांमध्ये नाम आहे ना, हेच सार आहे. तुझ्या जीवनामध्ये जे निरंतर टिकणार आहे ना, तुझ्या मृत्यूनंतर जे टिकणार आहे ते नामच आहे ना. त्याची कोणत्याही साधनाशी तुलना करता येणं शक्य नाही. पण मनुष्याला हे कळतं का? मनुष्याचा मृत्यू जसा जसा जवळ येतो ना, तशी तशी मनुष्याला ही नामाची महती समजायला लागते. पण मनुष्याच्या जीवनामध्ये तेव्हा वेळ असतो का बरं? अजिबात नाही ना. म्हणून आज वेळ गेलेली नाही. मनुष्यानं नामाशिवाय आपलं जीवन कधीच जगू नये. निरंतर आपल्या जीवनामध्ये नामस्मरण असावं. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, करी कामनी काम या राघवाचे, करी रूप स्वरूप सर्वा जीवांचे, करी छेदनी द्वैद हे गुण गाता, हरी कीर्तनी वृत्ती विश्वास होता. म्हणजे भगवंताबद्दल आसक्ती निर्माण झाली ना, की मनुष्य विरक्त बनू लागतो. तो निष्काम करू लागतो. तो निष्काम करू लागतो म्हणजे काय? म्हणजे निष्काम कर्म करू लागतो. सर्व जीव आहेत ना, हे ब्रह्मस्वरूप असल्याचं ज्याला ज्ञान होतं ना, तो मनुष्य भगवंताचं गुणगान करू लागला की भेदभाव सर्व नाहीशेच होतात ना, आणि सुख दुःख या द्वंद्वाच्या पलीकडे तो पोचतो. म्हणजे भगवंताच्या कीर्तनामध्ये विश्वास जाडला ना, की असं सर्व काही घडून येतं. म्हणून मनुष्यानं आहे ना, नामस्मरण करायला हवं. मनुष्याने ब्रह्ममुहूर्तावर उपासना करायला हवी. जेव्हा हे त्याच्या जीवनामध्ये निरंतर घडू लागेल ना, तेव्हा सर्व दुःखातून त्याची सुटका होईल. त्याच्या जीवनामध्ये अशी ऊर्जा निर्माण होईल ना, की त्याला भरपूर वेळा प्रचिती येऊन जाईल. त्याच्या जीवनामध्ये त्याचा दुःखाचा काळ संपुष्टात येऊन जाईल. त्याच्या जीवनामध्ये सुख निर्माण होईल. आणि खरं सुख आहे ना, ते उपासनेमध्येच आहे ना. जेव्हा आपण निरंतर उपासना करायला सुरुवात करू, बघा तुमचं जीवन आहे ना, एवढं सुंदर होऊन जाईल की तुम्हाला विचारसुद्धा पडणार नाही की माझ्या जीवनामध्ये दुःख होतं. म्हणून आयुष्यामध्ये सुखी जीवन जगायचं असेल ना, तर दुसऱ्याच्या धनाचा कधीच हव्यास करू नका. समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे. नको रे मना द्रव्य ते पुढिलांचे, अति स्वार्थ बुद्धी नुरे पापसाचे, घडे भोगणे पाप ते कर्म खोटे, न होता मना सारिके दुःख मोठे. म्हणजे हे म्हणा, दुसऱ्याच्या धनाचा तू हव्यास करू नकोस. अतिस्वार्थ बुद्धी म्हणजे केवळ पापाचीच धणी असते ना, आणि ज्या कर्मामुळं पापाचं फळ भोगावं लागेल असे कर्म करणं हे खोटेपणाचं असतं. आणि त्या कर्मातून मनासारखं घडलं नाही ना, तर ते खूपच मोठं दुःख ठरतं. म्हणून आयुष्यामध्ये आहे ना, आपल्याकडे आहे तेच सर्वस्व आहे, आपल्याकडं आहे तेच खरं आहे असं मानून आपण जीवन आनंदाने जगायला सुरुवात करावी. पण मनुष्य तसा करतो का? जर आपण तसं करत नसू ना, तर आजपासून आपला खरा भक्तिमार्ग करायला सुरुवात करा. आता तुम्ही 10-10, 20-20 वर्ष भक्तिमार्ग केला, हे सर्व काही विसरून जा. पण आज आपल्याला चांगल्या गोष्टीमध्ये निरंतर करायचं आहे, चांगल्या गोष्टीमध्ये भक्तिमार्ग करायचा आहे. हे लक्षात घेऊन आज आपल्या जीवनामध्ये कर्म चांगली करायला सुरुवात करा.
दुसऱ्याच्या जीवनामध्ये सुख निर्माण करा, निर्मळ भक्ती करा. भगवंत तुमच्या घरात आल्याशिवाय राहणार नाही. भगवंताची जागा तुमच्या मनातच आहे ना, आणि ती मनातच राहू द्या. आपण कोण आहोत ना हे वैखरीनं दुसऱ्यांना सांगू नका, तुमच्या बोलण्यानं दुसऱ्यांना सांगू नका. तुमच्या कर्मानं समाजाला दाखवा की तुम्ही कोण आहात. म्हणून आयुष्यामध्ये चांगली कर्म करा, दुसऱ्याच्या जीवनामध्ये सुख निर्माण करा, सत्याला महत्त्व द्या. तुमच्या जीवनाचं कल्याणच होणार आहे. जय जय रघुवीर समर्थ.